बनवणार आहे आज चिकन बिर्याणी। तुम्हाला मी रेसिपी दाखवन। हे पहा, मी 2 किलो चिकन आणलेलं आहे। हे पहा, मी चिकन धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकले दही। आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे काही मसाले गरम आणि हे मी घेतली हळद, मी घेतली मिरची पावडर, त्याच्यात टाकलाय चिकन मसाला, त्याच्यात टाकले कोथिंबीर आणि पुदिनाची थोडीशी पेस्ट आणि त्याच्यामध्ये टाकले 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट। हे चांगलं मी चोळून फ्रीज मध्ये अर्धा घंटा किंवा 1 घंटा ठेवणार। हे पहा, बिर्याणीसाठी कांदा कापलाय। कांदा चांगला लाल होऊन घ्यायचा। हा गरम मसाला टाकलाय, त्यात लवंग, दालचिनी, विलायची, जायफळ। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा। बिर्याणीसाठी घेतल्यात 3 पावशर बिर्याणी तांदूळ आणि त्याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे। 3 ग्लास तांदळाला 6 ग्लास पाणी गरम करायचं। टमाटे मी कापून घेतलेत। टमाटे चांगले लाल होऊन द्यायचे। बिर्याणी एकदम साधी पण खायला खूप छान लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यामध्ये टाकते हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर। त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून चांगलं हलवायचं। चिकन अर्धा तास झाले मुरून, आपण आता त्याच्यात टाकू। हे चांगलं परतून घेऊ। ह्याच्यात आपण सगळं आधी टाकलेलं आहे, चिकन मसाला, मटन मसाला, हळद, दही वगैरे सगळं टाकले। हे आता चांगलं सुकून घेऊ। चिकन मसाला पण आपण टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकू। मिठाशिवाय खरंच तर चवच नाही। 2 चमचे मीठ टाकले आणि याला चांगलं आता फ्राय करू। बघा, चिकन आपलं शिजत आलेले आहे। अजून थोडंसं शिजून दे, म्हणजे मी त्याच्यात तांदूळ टाकेन। आता आपण तांदूळ त्याच्यात टाकू। पाणी आपलं गरम झालेलं आहे। आता आपण त्यात पाणी टाकू। आता आपण बिर्याणी उघडून पाहू। ही पहा आपली केलेली बिर्याणी।